संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ते वाईटच ठरेल. संविधान कितीही वाईट असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते चांगलेच असल्याचे सिद्ध होईल, असे विधान संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. 2024 साल हे संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या प्रदीर्घ काळात देशात अनेक स्थित्यंतरे झाली. यातील काही घटनांचा आणि संविधानाच्या आजच्या संविधान दिनानिमित्त तसेच भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद या संविधानात आहे. यानिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, माथाडी जनरल कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उपस्थितीत सातपूर स्वारबाबानगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून संविधान दिनानिमित्त परिसरात विद्यार्थ्यांची रॅली काढून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी समाधान जगताप, हाजी शेख, बन्सी चकोर, विकी लोंढे, निखिल निकुंभ, बाळासाहेब सोळशे, प्रमोद आडणे, संजय विस्पुते, भुरा जगताप, शांताराम जाधव, वहाबभाई शेख, रोशन गायकवाड तसेच महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव यांच्या रिपाई PL ग्रुपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांनी अधिक माहिती दिली. निळ्या नभाला मोजायला माप आहे का आणि संविधान लिहायला दुसरा बाप आहे का, अशा वारंवार घोषणा करून ह्या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळीनं मोठं योगदान आहे. मला या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे की संविधान दिनाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तो साजरा करण्याचा आदेश केला. यापेक्षा आम्हाला वाटतं खरं सन्मान काय. 26 नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. ह्या 26 नोव्हेंबरला अंमलबजावणी झाली म्हणजे अधिनियमन, समर्पण ह्या सोप्या बाबी नाहीत. ज्या अथिक परिश्रमानं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं 1949च्या भाषणात असं सांगितलं होतं की हे संविधान ही तत्वप्रणाली जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाने मान्यता करण्याबरोबर जर का कोणी संविधानाच्या पेक्षा हा देश माझा आहे आणि जर कोणी वक्र दृष्टीने बघत असेल तर ह्या देशाचा जो बिमोड होईल त्याला जबाबदार कोण असेल. म्हणून बघा तुम्ही 26 नोव्हेंबर हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आमच्यासाठी. त्याचा सन्मान देशाच्या कानाकोपऱ्यात ही जागतिक दर्जाचा आणि निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बघा सत्ताधारी विरोधिकांनी फक्त संविधान नष्ट करणारे, संविधान समर्थन करणारे, संविधानाला विरोध करणारे अशा घोषणा करून जे जे वारंवार तुमच्या माझ्या परंतु आम्हाला सार्थ अभिमान आहे का ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कलम कायदे लिहून ती महत्त्वपूर्ण अंमलबजावणी केली आहे. आणि त्या संविधान म्हणजेच आमचा आत्मा आहे. ह्या आत्म्यावरच हा देश जिवंत आहे. समर्थपणे याची अंमलबजावणी होते. वारंवार म्हणायचे की देशाचा पंतप्रधानाने ह्या संविधानावर नतमस्तक होऊनच शपथ घेतलेली आहे. याच्यापेक्षा आम्हाला स्वाभिमान काय असावा. म्हणून हा गौरव दिन अमृत महोत्सव आहे. 26 नोव्हेंबर अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण होते. बघा आपण छोट्या मोठ्या दुरुस्त्या सोडल्या तर प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जागतिक दर्जामध्ये हा देश आहे आणि संविधान जगामध्ये 1 नंबरचं संविधान मानलं जातं. संविधानाचा आदर्श घेऊन
इतर देशाने सुद्धा संविधान निर्माण केलेत. म्हणून ह्या संविधानकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे. सर्व जाती धर्म, सर्व संघटना पक्ष, कायदा सुव्यवस्था, मूलभूत अधिकार, नीतिमूल्य हे तुम्हाला आणि मला देऊन जे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे निर्माण करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून होते. म्हणून आज हा अमृत महोत्सव आहे. 75 वर्ष पूर्ण होतात. म्हणून या निमित्तानं गल्लीबोळात, कान्याकोपऱ्यात माझ्या सोनबाईनं, नगरसेविका सौ दीक्षा लोंढे आणि पी एल ग्रुपचे संस्थापक भूषण लोंढे यांनी घोषणा केली, हर घर संविधान. आणि नुसतं संविधानाचं शोकेस करण्यापेक्षा त्याची जे 395 कलम, पोटकलम निर्माण केले, त्याची थोडी माहिती घेण्यासाठी, त्याची जागृती करण्यासाठी हे आम्ही अशा पद्धतीनं उपक्रम राबवतोय. मग ती रॅली असेल, प्रबोधन असेल, चौकसभा असेल, अशा पद्धतीनं हा महोत्सव आम्हाला असं वाटतं की 14 एप्रिल दिवाळी, मोहरम, नाताळ अशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माचा लोक ह्या संविधानाला सन्मान देतात. म्हणून परत एकदा सांगतो की मला ह्या शिल्पकाराचा सार्थ अभिमान आहे. आणि आपल्याला सुद्धा आव्हान करतो की बाबांनो, फक्त हे संविधान घरात ठेवण्यापेक्षा, शोकेसला ठेवण्यापेक्षा त्याचं वाचन करा. तुम्हाला बोलायला शिकवले, चालायला शिकवलं, अधिकार दिलेत, त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ह्या गुणगौरव संविधानाचा जो सन्मान केला जातो, पुनश्च शासनाचे धन्यवाद मानतो. आणि आपल्याला सुद्धा अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम. जय भीम. सर्वप्रथम समस्त भारतीयांना अमृत महोत्सव, संविधान गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज भारताचा अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन असून घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून आजचा सण आमच्यासाठी जो सण मानला जातो तो साजरा करण्यात येत आहे. याच्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य, जनरल माथाडी कामगार संघटना व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या, संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. आज 26 नोव्हेंबर आज भारताचा संविधान दिवस आहे. या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कालावधी घेऊन अधिक परिश्रम घेऊन सर्व संविधानांचा, सर्व देशाच्या संविधानांचा त्यांनी अभ्यास करून आपल्या भारत देशाला जे योग्य जे सेक्शन्स आहे ते लावून त्यांनी आपलं भारताचं संविधान हे बनवलेलं आहे. ते 26 नोव्हेंबर 1949ला रेडी झालं, परंतु 26 जानेवारी 1950ला आपल्या भारत देशाला ते संविधान हे लागू करण्यात आलेलं होतं. ज्या संविधानामध्ये राजकीय संहिता असेल, त्याबद्दलच्या संरचना असतील, कार्यपद्धती असतील, त्याचप्रमाणे अधिकार, कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे अशा प्रकारचे कायदे त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. हा भारताचा सर्वात मोठा कायदा मानला जातो. या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आज या ठिकाणी स्वारबाबा नगरमध्ये आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. लहान मुलांना चॉकलेट असेल, मिठाई वाटप करून हा संविधान दिन साजरा करण्यात. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.